आपल्यासोबत परळी तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे भगवानराजे कदम पाटील या ठिकाणी आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आतापर्यंत जे काही आंदोलनं झाली यामध्ये प्रामुख्याने चांगल्या पद्धतीत सहभाग राहतो कदम पाटलांचा. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या संदर्भात आपली काय मत आहे किंवा काय भूमिका आहे? आता हे जे आंदोलन सुरू आहे या मॅनेजरच्या संदर्भात अनेक प्रसंग अनेक शेतकऱ्यासोबत घडलेत, तसे माझ्याही सोबत काही घडलेले आहेत. म्हणजे चिल्लर साधीही मागणी असते. समजा एखादा खातेदार पासबुकसाठी अप्लाय करतो किंवा मग ATM साठी अप्लाय करतो. ATM अप्लाय करून अर्ज अप्लाय करून तो वेळेवर येत नाही. त्यांना बंधनकारक आहे की 15 दिवसात महिन्याभरात येईल. महिन्याभराच्या नंतरही तो जर विचारायला आला तर हे मॅनेजर त्याच्याशी उद्धटपणेच वागतो, देत नाही, वेळेवर देत नाही. लोकांचे काम विस्कटतात पुढचे समोरचे. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत त्याची वारंवार मगरुरी बघण्यात आली आहे, पाहण्यात आली आहे. त्याच्या स्वभावामध्ये काही बदल होत नाही. हा भाग जो आहे तो मराठी भाषिक आहे, हा हिंदी आहे, हा ह्या परिसरात किंवा ह्याच्यात सुटेबल अधिकारी नाहीये. त्याच्यामुळे ह्या आंदोलनातून जी मागणी केलेली आहे मिलिंदराजे चोपडे यांनी, ही अगदी रास्त मागणी आहे. आणि त्यांची रास्त मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आम्हीही त्यांच्या सोबत आहोत, असं मी त्यांना ठाम सांगतो. जी या अधिकाऱ्यांची या ठिकाणावरून बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन तुम्ही मागे घेणार नाही. मिलिंदराजेंनी तर सांगितलंयच, आंदोलन उपोषणकर्ते सांगतायत की ह्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही. आणि त्यांना प्रतिसाद म्हणून आम्हीही ठाम आहोत की त्यांच्या मागण्या मंजूर होतोवर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.